चला मित्रांनो, काल आपण इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये काय काय शिकणार आहे ते पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण आता एक सब्जेक्ट स्टार्ट करणार आहे, एक विषय वेगळा. कुठला विषय आहे तर पहिला विषय भारताचा भूगोल. एक मिनिट फक्त. हां, भारताच्या भूगोलाला सुरुवात करतोय आपण. पहिलं भारताचा भूगोल काय, पहिल्यांदा भारताचं स्थान काय, हे सर्व आपण या पहिल्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. चला, भारताबद्दलची संक्षिप्त माहिती. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी आहे, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यामध्ये फरक आहे. हे बेसिक गोष्ट माहिती पाहिजे. स्वातंत्र्य दिन कधीचा आहे तर 15 ऑगस्ट 1947ला हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर 26 जानेवारी ही तारीख आपण प्रजासत्ताक दिन म्हणून डिक्लेअर केली. 26 जानेवारी आणि स्वातंत्र्य दिन ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. स्वातंत्र्य दिन कधी 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. भारताचं पूर्ण क्षेत्रफळ किती आहे, भारताचं क्षेत्रफळ पण माहिती पाहिजे. भारताचं क्षेत्रफळ किती आहे, 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. हे क्वेश्चन म्हणजे पूर्वीच्या ज्या एक्झाम झाल्यात त्या पूर्वीच्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन आलेत. भारताचं क्षेत्रफळ विचारतील, एखाद्या विशिष्ट राज्याचं क्षेत्रफळ विचारतील, हे आलंच पाहिजे. ठीक आहे. मग 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं हे भारताचं क्षेत्रफळ आहे. जगात क्षेत्रफळानुसार भारताचा नंबर किती आहे, क्षेत्रफळानुसार भारताचा नंबर किती आहे, भारताचा नंबर हा 7वा नंबर आहे. आपण पुढं देश कुठले कुठले तर आपल्या पुढं सगळ्यात मोठा देश कुठला आहे, सगळ्यात मोठा देश तर सगळ्यांना माहितीच आहे, रशिया. रशिया हा सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा देश आहे. ठीक आहे, रशिया. ठीक आहे. भारत 7व्या क्रमांकाला. भारताचा आकार कसा आहे, भारताचा पूर्ण आकार, भारताचा आकार आहे त्रिकोणाकृती. जे पाहता ना तुम्ही त्रिकोणाकार भारताचा असा. ठीक आहे. एक सेकंड. हा, असा आहे ना त्रिकोणाकृती आकार भारताचा हे. ठीक आहे. द्वीपकल्प, आशियन किंवा भारतीय द्वीपकल्प म्हणतो. द्वीपकल्प काय असतं, ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. ठीक आहे. भारतीय द्वीप हे तिन्ही बाजूला जे पाणी आहे त्याला द्वीप म्हणतो. ठीक आहे. चला, द्वीपकल्प. ओके. पुढचं भारतात झालं आकार त्रिकोणाकृती. भारतात एकूण राज्य किती आहेत हे आता चेंज झालेले. जम्मू काश्मीरचा जे रिऑर्गनायझेशन ऍक्ट आलता 2019 मध्ये, त्याच्याने त्यानं काय केलं तर 2 आपले संघराज्य किंवा जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते ऍड केलेले आहेत. कशामध्ये, आपल्या भारताच्या पूर्ण म्हणजे भारतीयाच्या पूर्ण टेरिटोरीमध्ये किती 2 संघराज्य ऍड केले. त्याच्यामुळे काय झालं, एक राज्य आपलं कमी झालेलं आहे आणि याच्यामध्ये किती 2 राज्य वाढलेले आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक संघराज्य कुठलं किंवा केंद्रशासित प्रदेश आपलं दीव दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे एकत्र केलेले. त्यानं झाले 8 आपले केंद्रशासित प्रदेश. एकूण 8 केंद्रशासित प्रदेश झाले आणि 28 हे राज्य झालेले आहेत. ठीक आहे. पुढचं क्षेत्रफळानुसार भारतातलं सर्वात मोठं राज्य कुठले, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान हे क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला उत्तर प्रदेश वगैरे वाटतं, लोकसंख्या उत्तर प्रदेश जास्त म्हणून उत्तर प्रदेश वगैरे वाटतं, पण राज्य कुठले सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तर हे राजस्थान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्य म्हणतोय, इकडे केंद्रशासित प्रदेश नाही, राज्य. राज्यावरती जास्त भर देतोय. काय राज्य कुठलं झालं, राजस्थान. आणि केंद्रशासित प्रदेश सर्वात मोठा कुठला आहे तर गोवा. जे सगळ्यांचं स्वप्न असतं ना, तुम्ही 10वी पासून स्वप्न बाळगलं असेल की गोव्याला जायचं, पण ती कधी ड्रीम पूर्ण होत नाही. कोण ना कोण असतो आपल्या ग्रुपमध्ये तो प्लॅन मस्तपैकी कॅन्सल करतो शेवटच्या मोमेंटला. ठीक आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कुठले तर गोवा हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान आहे. हां, एक सेकंड. चला, झालं. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, क्षेत्रफळ सर्वात मोठं कोणाचं आहे तर कच्छ हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा आहे. कच्छचा जिल्हा कुठे, गुजरातमधला. कच्छ जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा. राज्य झालं राजस्थान सर्वात मोठं, सर्वात लहान झालं गोवा. आता जिल्हा कुठला आहे, कच्छ हा जिल्हा. नंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान जिल्हा, आता जी केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी, त्याच्यामधला माहे हा जिल्हा सर्वात लहान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. कच्छ सर्वात मोठा जिल्हा, माहे सर्वात लहान जिल्हा. ठीक आहे.
चला, भारताची दक्षिणोत्तर लांबी, दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत भारताची, म्हणजे ती काश्मीर ते कन्याकुमारी म्हणतो ना आपण, मग काश्मीर ते कन्याकुमारी लांबी किती आहे भारताची? 3214 किलोमीटर. भारताची लांबी किती आहे? 3214. कुठं? दक्षिण ते उत्तर, म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर किंवा काश्मीर ते कन्याकुमारी, ही लांबी किती आहे? 3214 किलोमीटर. 100% क्वेश्चन आहे हा, 100%. हा किंवा हा, एकतर हा येईल किंवा ऑर म्हणतोय, दोन्ही पण येऊ शकतात, असं काही नाही. तर दोन्हीपैकी एक तर दक्षिण उत्तर लांबी येईल किंवा पूर्व पश्चिम लांबी येईल. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे पूर्वी विचारलेले प्रश्न आहेत हे. दक्षिण उत्तर लांबी किती, पूर्व पश्चिम लांबी किती? तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933 किलोमीटर. गुजरात ते अरुणाचल प्रदेश ही लांबी किती? 2933 किलोमीटर. आणि 3214 किलोमीटर ही दक्षिण उत्तर लांबी आपली. ठीक आहे, विसरायचं नाही. भारताची भूसीमा जी जमिनीची सीमा आहे ती पूर्ण किती आहे? तर ती आहे 15,200 किलोमीटर. भारताची भूसीमा किती आहे? 15,200 किलोमीटर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं काश्मीर जे पाकिस्ताननं ऑक्युपाय केलंय ते आहे. ठीक आहे, आहे. आणि आपली बॉर्डर अफगाणिस्तान सोबत आहे का? तर सीमा आपली 106 किलोमीटरची सीमा आहे, ती अफगाणिस्तान सोबत आहेच. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 15,200 किलोमीटर आपली भूसीमा. त्याच्यामध्ये सागरी किनारा किती आपल्याला? सागरी किनारा आहे 11,098 किलोमीटर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हे आता या पाठीमागच्या 2 वर्षामध्ये बदललेले. म्हणजे आता काय केलं, आता जे उपग्रह वगैरे सोडलेले आहेत त्या उपग्रहांना लांबी मोजली आपण. अगोदर कसं होतं, एकदम ते मोजे होते ना, मोजे साधे मोजे, एखादी बोट फिरवायची समुद्र किनाऱ्यावरून आणि जे त्रिकोण वगैरे त्याला सरळ धरायचे. मग सरळ धरल्यामुळे काय जातं, तर 7,000 किलोमीटरपर्यंत सरळ समुद्र किनारा होतात. पण आता काय केलंय, तर उपग्रहाच्या मदतीनं काय केलं, ती लांबी एकदम जे असं एखादं जरी आडेवेडे घेतले समुद्र किनाऱ्यावरती तर ते पण मोजलं गेलंय. त्यामुळं आपली समुद्र किनाऱ्याची लांबी 4,000 किलोमीटरनं जवळपास वाढली. ती किती झालेली आता? नवीन 11,098 किलोमीटर एवढी आपली लांबी आहे समुद्र किनाऱ्याची. भारताचं सर्वात उत्तरेतील टोक, भारताचं सर्वात उत्तरेतलं टोक कुठलं आहे? लडाख मधलं दप्तर. लडाख मधलं दप्तर हे टोक भारताचं सर्वात उत्तरेचं टोक आहे. दप्तर. आता भारताचा जो नकाशा तयार झालाय त्याच्यामध्ये इकडच्या साईडला जे आहे ना, इकडे ते पश्चिमेकडून जम्मू आणि काश्मीर ते फक्त असा गोला केल्यासारखं केलाय आणि असं ढकललंय तिकडं अफगाणिस्तानच्या बॉर्डरला, लडाखला ढकललंय. त्यामुळं दप्तर हे लडाखचं हे आपल्या भारताचं सर्वात उत्तरेचं टोक आहे. आणि पुढचं काय? भारताचं दक्षिणेकडचं टोक. भारताचं दक्षिणेकडचं टोक कुठलं आहे रे? इंदिरा पॉइंट. हे कुठे आहे? निकोबार बेटामध्ये. निकोबार बेटांचा समूह आहे ना, त्या निकोबार बेटाच्या समूहामध्ये आपलं दक्षिणेचं म्हणजे सर्वात हे समुद्रामधलं टोक आहे. ठीक आहे, समुद्रामधलं सर्वात दक्षिणेचं टोक कुठलं? इंदिरा पॉइंट. पुढचं भारताचं सर्वात पूर्वेकडचं टोक. पूर्व म्हणजे आपलं अरुणाचल प्रदेश. आता बोर्डवरती करायचं झालं तुम्हाला तर इकडं पूर्व असतं डावीकडं. ठीक आहे, तुमच्या वहीवरती पण डावीकडचं काय असतं? पूर्व. उजवीकडचं काय असणार आहे? पश्चिम. खालचं काय असणार आहे? दक्षिण. आणि वरचं काय असणार आहे? उत्तर. हे लक्षात ठेवायचं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक आहे, हे आपल्या दिशा. मग भारताचं दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉइंट. भारताचं पूर्वेकडचं टोक किबिथू. किबिथू कुठे आहे? हे अरुणाचल प्रदेश. हे अप्रदेश आहे ना, हे अरुणाचल आहे. पूर्वेकडचं टोक अरुणाचल प्रदेश मधलं किबिथू. दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉइंट निकोबार बेटामध्ये. सर्वात उत्तरेतलं टोक दप्तर लडाख मधलं. भारताचं पश्चिमेकडचं टोक गुहार मोठा. गुजरात मधलं गुहार मोठा हे भारताचं सर्वात पश्चिमेचं टोक आहे. पश्चिम दिशेचं टोक सर्वात मोठं, सर्वात मोठं नाही, सर्वात पश्चिमेकडचं, ही पूर्व झाली. पूर्व बघा, मीच कन्फ्यूज झालो. ही पश्चिम आहे, वरती उत्तर, खाली दक्षिण. मग सर्वात पश्चिमेचं टोक कोणतं आहे? गुहार मोठा. गुजरात मधलं हे सर्वात पश्चिमेचं टोक आहे भारताचं. पुढे माहिती फास्ट सांगतोय, ही रिटेन करायची. ठीक आहे, रिव्हिजन जेवढं कराल तुम्ही तेवढं तुम्हाला पाठ होऊन जाईल. त्यामुळं आता स्थान आणि विस्तार. भारताचं स्थान कुठे म्हणजे जगाचा नकाशा आहे, जगाच्या नकाशावरती भारत कुठं स्थान आहे भारताचं ते बघा. आता भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व गोलार्ध. आता गोलार्ध म्हणजे काय बघा. पहिल्यांदा काय करायचं, आता ही पृथ्वी अशी. ठीक आहे, पृथ्वी. आता याच्यामध्ये 2 भाग केले आपण. याच्यातून एक विषुववृत्त काढलं. विषुववृत्त माहिती ना, विषुववृत्त वरती असतं 33 डिग्रीला, कर्कवृत्त खाली असतं. आता सांगणारच आहे हे तुम्हाला. तर हे विषुववृत्त काढलं. विषुववृत्त काढल्यानंतर एक उत्तर गोलार्ध तयार होतो. ठीक आहे, उत्तर गोलार्ध.
ठीक आहे, म्हणजे उत्तरेचा अर्धा गोल आणि खालचा काय दक्षिण गोलार्ध. उत्तरेचा अर्धा गोल आणि दक्षिणेचा अर्धा गोल, उत्तर दक्षिण. मग भारत कुठे आहे रे? खाली तर आपलं विषुववृत्ताच्या वर आहे. आपण म्हणजे आता पुढे सांगणार आहे तुम्हाला मी 6 डिग्री पासून ते 37 डिग्री पर्यंत, 6 डिग्री उत्तर ते 37 डिग्री उत्तर असं आहे भारत. मग आता दक्षिणेत आहे का उत्तरात? मग आपण आपला भारत आहे उत्तरेमध्ये. ठीक आहे, उत्तरेमध्ये. आणि अजून एक ग्रीनविच तुमच्या मोबाईलमध्ये येत असतं बघा, ती ग्रीनविच मीन टाईम, ग्रीनविच मीन टाईम ती जगाची स्टँडर्ड टाईम लाईन आहे. ठीक आहे, तर आपली जशी 82.5 डिग्रीची तशी जगाची किती 0 डिग्री ती ग्रीनविचवाली. तिथून 1867 ते 69 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक शास्त्रज्ञांची कमिटी बसली होती. त्यांनी ठरवलं की 0 डिग्री पास करायचं. कुठून करायचं? तर लंडनच्या ग्रीनविच ऑब्झर्वेटरीमधून. ठीक आहे, मग त्याच्यानं काय केलं तर त्याच्यानं जी पृथ्वी ती 2 भागामध्ये विभागली. ठीक आहे, अरे चुकलं, हां असं, हां आता याच्यामध्ये पृथ्वी 2 भागामध्ये विभागली. मग यानं झाला एक पूर्व गोलार्ध, पूर्व गोलार्ध, आणि दुसरा झाला हा ओके चला पूर्व गोलार्ध, आणि दुसरा झाला पश्चिम गोलार्ध. ठीक आहे, पश्चिम गोलार्ध. मग पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. मग भारत कुठे रे? भारत आहे आपला पूर्व गोलार्धामध्ये. इकडे 2 भागामध्ये कशानं विभागलं होतं? विषुववृत्तानं. मग आपण कुठे? विषुववृत्ताच्या उत्तरेला, म्हणून आपण उत्तर गोलार्धात. आणि इकडे काय केलंय तर पूर्व आणि पश्चिम गोलार्धामध्ये विभागलेले. मग आपण कुठे? पूर्व गोलार्धामध्ये. ओके चल, मग हे काय म्हणते आपल्या आता इकडं बघा, आता या परत. मग भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व म्हणजे काय? विषुववृत्ताच्या वर उत्तर, आणि पूर्व पश्चिमचा गोलार्धात त्याच्या पूर्व, म्हणजे हे उत्तर पूर्व गोलार्धात. भारत कुठं असतो? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. तुम्हाला नकाशावरती पण दाखवू शकतो. ठीक आहे, उत्तर पूर्व. चला 1 मिनिटात नकाशा बघायचा आहे. 1च मिनिटात नकाशा दाखवतो तुम्हाला मी. 1च मिनिट. कसं थोडं येत नाही. ठीक आहे, ओके आला छान. हा आपला जगाचा नकाशा. ठीक आहे, जगाचा नकाशा आहे. जरा इंग्रजीमध्ये तेवढं मॅनेज करा. ठीक आहे, हा आपला जगाचा नकाशा आहे. मग जगाच्या नकाशामध्ये भारताचं स्थान दाखवतं, हे लक्षात ठेवा. जगाच्या नकाशामध्ये भारताचं स्थान. 1च सेकंड. ओके इकडं ठीक, इकडं आला ना. हां, मग पहिलं काय काढलं? 0 डिग्रीला विषुववृत्त काढायचं आपल्याला. ठीक आहे, हे काढलं मी विषुववृत्त 0 डिग्रीची आडवी. मला पूर्व, दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागायचं होतं ना. हा झाला दक्षिण गोलार्ध. याच्यावरच्या ज्या देश आहेत ते झाले उत्तर गोलार्धामध्ये. आणि एक 0 डिग्रीवाली अशी लाईन काढली. ठीक आहे, ही 0 डिग्री, हे रेखावृत्त, आणि हे अक्षरवृत्त. जे आडवे असतात त्यांना काय म्हणतो आपण? अक्षरवृत्त. आणि जे उभ्या लाईन आहेत पृथ्वीवरती त्याला रेखावृत्त म्हणतात. मग हे कुठे? आपला भारत इकडे ह्या विषुववृत्ताच्या उत्तरेला इथे. ठीक आहे, आणि या रेखावृत्त जे उभं 0 डिग्रीवाला त्याच्या पूर्वेला. मग भारत कुठे? उत्तर पूर्व दिशेला. ठीक आहे, उत्तर पूर्वेला आहे भारत. हां चला ठीक आहे, झालं. भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. तो आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये मध्यवर्ती आहे. आशिया खंड आपला, आपण कुठल्या खंडात आहेत? 7 खंड आहेत. 7 खंडापैकी आशिया खंडामध्ये 7 खंड कुठले कुठले आहेत रे? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आपला आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आफ्रिका. हे पूर्ण 7 खंड आहेत. म्हणजे पृथ्वीवरती 7च खंड आहेत, आणि हे 7 खंड झाले. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका 2, अमेरिकाच 2 आहेत. पुन्हा आफ्रिकामध्ये या, आफ्रिका, नंतर युरोप, नंतर आशिया. युरोप आशिया लागून आहेत एकमेकाला. नंतर ऑस्ट्रेलिया जरा खाली बघा, ते समुद्रामध्ये एक साईडला असं. मग ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका सर्वात खाली. हे 7 खंड. मग तो आशिया खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती आहे. दक्षिण भागाच्या मध्यवर्ती ठिकाण
आशिया खंडाच्या दक्षिण भागाच्या मध्यवर्ती. हिमालयाच्या दक्षिणेस भारत आहे. हिमालयाच्या कुठे भारत? दक्षिणेला. हिंदी महासागराच्या उत्तरेस भारत आहे. आणि हिंदी महासागराच्या कुठे? उत्तरेला आहे भारत. हिंदी महासागर किंवा आपला इंडियन ओशन म्हणतात बघा इंग्रजीमध्ये, त्या इंडियन ओशनच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणला, वरती उत्तर, मग त्या उत्तरेच्या हिमालयाच्या खाली दक्षिणला भारत आणि खाली साऊथला काय किंवा आपल्या दक्षिणला काय तर हिंदी महासागर किंवा इंडियन ओशन म्हणतात. पुढे मग भारताच्या मुख्य भूमी प्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्त रेखावृत्त सांगतो तुम्हाला. अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे ज्या आपण आडव्या लाईन काढलेल्या आहेत, आडव्या, त्या आडव्या लाईनचा विस्तार किती आहे भारताचा. मग पहिलं आडव्या लाईनचा विस्तार किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट. ही एक लाईन म्हणजे मिनिट आणि 2 लाईन म्हणजे सेकंद आणि हे गोल म्हणजे डिग्री. ठीक आहे. मग आपला अक्षरवृत्तीय विस्तार हे याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं. अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय म्हणजे ज्या आडव्या लाईन होत्या पृथ्वीवरती 0 डिग्रीवाली, नंतर वरची 23.5 वगैरे असं एकदा बघाच. ठीक आहे. अक्षवृत्त काय असते आणि रेखावृत्त काय असते. ज्या अशा आपण काल्पनिक रेषा काढतो पृथ्वीवरती. ठीक आहे. पृथ्वी आता आडव्या लाईन काढल्या अशा, अवघा आडव्या लाईन आहेत अशा पृथ्वीवरती, याला काय म्हणतात? आडव्या लाईनला, ह्या आडव्या लाईनला म्हणतात अक्षवृत्त. अक्षर किंवा अक्षवृत्त. ठीक आहे. आणि आता याच्यामध्येच काय करायचं? आता ह्या काल्पनिक रेषा आता म्हणजे आपल्याला आपली लोकेशन वगैरे माहित होण्यासाठी आपण काल्पनिक रेषा काढल्यात. आता अशा उभ्या काढल्या. ह्या त्या लाईन होत्या, त्या लाईन कुठंच मिळत नाहीत एकमेकाला आणि ह्या उभ्या लाईन आहेत, ज्या उभ्या रेषा आहेत त्या एकमेकाला एका पॉईंटला म्हणजे उत्तरेचा जो पॉईंट आहे आणि दक्षिणेचा पॉईंट एका जागेवर मिळतात. ह्या उभ्या रेषा त्याला काय म्हणतो आपण? रेखावृत्त. आणि ज्या आडव्या रेषा आहेत ना त्याला अक्षवृत्त म्हणतो. मग हे ज्या अशा आहेत काय तर हे आहे रेखावृत्त. उभ्या काल्पनिक रेषा रेखावृत्त. एक झालं अक्षरवृत्त आणि उभं झालं रेखावृत्त. ठीक आहे. चला मग आपला अक्षरवृत्तीय विस्तार सांगत होतं ते काहीतरी. मग अक्षरवृत्तीय म्हणजे या लाईनवरचा विस्तार. मग या लाईनच्या आता मध्यभागी जर आपण याला विषुवृत्त म्हणलं 0 वाली, तर आपण या 0 डिग्रीच्या कुठे खाली का वरती? आता वरचं येणार ते नॉर्थ म्हणजे उत्तरवालं आणि खालचं येणार ते साऊथ म्हणजे दक्षिणवालं. चला मग अक्षरवृत्तीय विस्तार किती रे आपला? एकच मिनिटात सांगता येते. 8 डिग्री 4 मिनिट 28 मिनिट उत्तर. किती? 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद उत्तर. मग ह्या 8 डिग्री एकच कुठं गेलं रे परत, हा आलं. 8 डिग्री 4 मिनिट 28 मिनिट उत्तर ते किती आहे रे? 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद उत्तर. विस्तार किती झाला? 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट 53 मिनिट उत्तर. हे झाला आपला अक्षरवृत्तीय. इथं उत्तर पण लक्षात ठेवायचा. उत्तर ते तुम्हाला इंग्रजीमध्ये काढलं होतं मी, नॉर्थ आणि साऊथ, हे उत्तर. ठीक आहे. हा आपला उत्तर, कारण आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला आहेत म्हणून हे उत्तर. ठीक आहे. पुढचं आपला अक्षवृत्तीय विस्तार टोटल किती झालं याच्यामधला फरक काढायचा. या 37 मधून 8 हे वजा करायचं. वजा केल्यानंतर किती येतं? 29 डिग्री 2 मिनिटं 25 सेकंद उत्तर. उत्तर नाही, ते उत्तर तिकडं होतं म्हणजे हे डिफरन्स झाला. म्हणजे फरक किती आपला? तर 29 डिग्री 2 मिनिटं 25 सेकंद उत्तर. ठीक आहे. पुढचं भारताचं दक्षिणेचं टोक, सर्वात दक्षिणेकडचं. आता हा विस्तार होता तो आपल्या मेनलँडचा होता, जो अखंड भारत आहे त्या अखंड भारताचा. आता खालचं सांगणार आहे तुम्हाला ते बेटांमधल्या अंदमान निकोबार बेट आहेत ना, अंदमान निकोबार बेटाचं सर्वात दक्षिणेचं टोक. आणि हे कुठलं होतं आपलं 8 डिग्रीवालं? ते तमिळनाडूमधलं, तमिळनाडूचं कन्याकुमारी जे आहे ना आपलं, ते सर्वात खालचं टोक आपलं. ठीक आहे. मग बेटांमधलं सर्वात दक्षिणेचं काय आहे? 6 डिग्री 45 मिनिटं उत्तर. ठीक आहे. 6 डिग्री 45 मिनिटं उत्तर. अक्षरवृत्तापासून ते इंदिरा पॉइंट हा आपला सर्वात दक्षिणेचा पॉइंट आहे. भारताचा दक्षिण टोक किती? 6 डिग्री 45 मिनिट उत्तरला आहे. आणि अक्षरोत्तर असून ते कुठले? इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. इंदिरा पॉइंट हा आपला सर्वात दक्षिणेचा पॉइंट आहे. आणि मेनलँड भारताचा तर तो कन्याकुमारी म्हणा. ठीक आहे. कन्याकुमारी कुठे? 8 डिग्री 4 मिनिट. आणि जर बेट घेतलं, बेटामध्ये काय? इंदिरा पॉइंट. मग अक्षरवृत्तीय विस्ताराचा प्रभाव, ह्या अक्षरवृत्तीय विस्तार त्याचा प्रभाव काय पडतो? तर
याचा प्रभाव कशावरती पडतो? पर्जन्यमान, आपल्याकडे पाऊस किती पडणार आहे ते ठरवतं हे. नंतर तापमान किती राहणार आहे हे पण ठरवतं. आणि दिवस रात्रीच्या कालावधीवर पडणारा फरक हे पण ठरवतं. काय? हे अक्षरवृत्त. लक्षात ठेवायचं, अक्षरवृत्त काय काय ठरवतंय? तर पर्जन्यमान आपल्याकडे किती पडणार आहे. पर्जन्यमान कशामुळं? तर सूर्य आहे ना, जे तुम्हाला गोल काढला होता मी याच्यावरती, सूर्य आहे ना, आता पृथ्वी कशी आहे? 33.5 डिग्रीचा असा एक बाक मारलेला पृथ्वीनं, म्हणजे एक साईडला वळलेली, असं एक अशी तिरकी झालेली आहे. मग किती? 33.5 डिग्रीचं. याच्यामुळे आहे ना, जे सूर्यकिरणं पडतात ना, जे सूर्यकिरणं पडतात, मग असंच घ्या 33.5 डिग्री. हां, मग जे सूर्यकिरणं पडणार आहेत ना, सूर्यकिरणं काय होणार आहे? असं झालं तर इकडं असलं तर ते काय होणार आहेत? जरा उत्तरेकडे जास्त पडणार आहेत. आणि पृथ्वी जरा इकडं झाली तर ते काय होणार आहेत? म्हणजे गोल फिरते ना, आता फिरता फिरता सूर्यामध्ये स्टेबल आहे, सूर्यामध्ये असला आणि ही अशी फिरायला लागली, मग हे काय होणार? एकदा एक वरचं टोक येणार जवळ आणि एकदा खालचं टोक जवळ येणार. मग याच्यामुळे काय होतं? हे याच्यावरती तापमानावर फरक पडतो. सर्वात जास्त तापमान कुठं असतं? या विषुववृत्तावरती. आणि जसं जसं तुम्ही वर जाता किंवा जसं जसं खाली जाता तसं तापमान काय होतं? कमी कमी होत चालतं. तापमान म्हणजे निगेटिव्ह मध्ये, जर टेम्परेचर किंवा कोल्ड किंवा थंडी वाढत जाते. ठीक आहे, इकडे जाणार थंडी वाढणार, इकडे जाणार इकडे पण थंडी वाढणार. मग ह्या काय ठरवतात आपलं? हे काय म्हणतंय? एकतर पर्जन्यमान म्हणजे पावसावर असतं ना, आता जिकडं जास्त तापमान आहे, तापमान झालं पाण्यावरती पडलं, ते म्हणजे जास्त तापमान असलं पाण्यावरती पडलं, ही हीट म्हणजे उष्णता पडली आणि त्यानं काय होतं? वाफ तयार झाली, वाफाचे ढग तयार झाले, ढगामधून पाऊस पडला. हे झालं पर्जन्यमान. मग हे पर्जन्यमान ठरवतं काय? विषुववृत्तीय किंवा विषुववृत्तीय नाही, अक्षवृत्तीय विस्तार. दुसरं तापमान, तेच सांगितलं, विषुववृत्ताला सर्वात जास्त तापमान. जसं जसं वर जाणार कुठं? नॉर्थ पोलपर्यंत, किंवा जसं जसं खाली जाणार किंवा साऊथ पोलपर्यंत, तिथं तापमान काय होणार? कमी कमी होत जाणार. आणि दिवस रात्रीच्या कालावधीवर पण याचा परिणाम होतो. दिवस रात्रीवरच्या कालावधीवर याचा फरक पडतो. पुढे भारताच्या रेखावृत्तीय विस्तार. आता रेखावृत्त जे उभ्या काढल्या होत्या, उभ्या काल्पनिक रेषा ज्या काढल्या होत्या, त्याच्यानं काय होतं? आपला जे रेखावृत्तीय विस्तार तो कळतो आपल्याला. मग काय ते? तर ते आहे 68 डिग्री 7 मिनिट 33 सेकंद पूर्व. आपण कुठं होतो? पूर्व गोलार्धामध्ये होतो. 68 डिग्री 7 मिनिट 33 सेकंद पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट 47 मिनिटं, इथं एक 97 डिग्री 25 मिनिटं 47 सेकंद पूर्व हा आपला रेखावृत्तीय विस्तार आहे. ठीक आहे, 68 ते 97, आणि तो काय होता? 8 ते 37 किंवा 6 ते 37. ठीक आहे, पुढचं याप्रमाणे त्याचा एकूण रेखावृत्तीय विस्तार किती होतो रे? तिकडे 29 डिग्री काहीतरी होतं, इथं किती आहे? 29 डिग्री 17 मिनिट 14 सेकंद एवढा आपला रेखावृत्तीय विस्तार म्हणजे भूभाग. याची वजाबाकी केली, सोपं आहे. 97 मधून 68 काढले तर एवढं राहतंय. चला, रेखावृत्तीय विस्तारामुळे स्थानिक वेळ बदलते. याच्यामुळे काय होतं? रेखावृत्तीय विस्तारामुळे याचा परिणाम आपल्या स्थानिक वेळेवर परिणाम होतो. ठीक आहे, जी स्थानिक वेळ आहे ती आपली त्याच्यापासून ठरवली जाते, रेखावृत्तीय विस्तारावरून. तसेच सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळामध्ये पण ठरतात. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा काय आहेत ते या रेखावृत्तीय विस्तारावरूनच ठरवल्या जातात. पुढचं, पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेला गुजरातमधील सर खाडी किंवा जे इंग्रजीमध्ये सर क्रिक म्हणतात. आता पाकिस्तानमध्ये आपल्यामध्ये वाद सुरू आहे बघायचा. सर खाडीच क्रिक, इंग्रजीमध्ये मोठ्या मोठ्या गप्पा सर क्रिक म्हणतात त्याला. ठीक आहे, हे पश्चिमेला. ठीक आहे, पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेला काय? गुजरातमधील सरखाडी मधलं गुहार मोठा येथील सूर्योदयातील वेळेचा फरक सुमारे किती? 116 मिनिटाचा फरक आहे दोन्ही मध्ये. जे पूर्वेचं ठिकाण आहे आणि जे पश्चिमेचं ठिकाण आहे त्याच्या सूर्योदयाचा फरक, म्हणजे पूर्वेला काय होणार आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य लवकर उगवणार आहे आणि जसं जसं पश्चिमेला येणार आहे तसं तो जरा लेट. मग ते फरक किती आहे? टोटल 116 मिनिटाचा फरक आहे. कशामध्ये? पूर्वेच्या सूर्योदयात आणि पश्चिमेच्या सूर्योदयात 116 मिनिटाचा फरक आहे. पुढचं काय रे? अलाहाबाद जवळून जाणारी 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखावृत्त हे आपले प्रमाण रेखावृत्त आहे. किती? 82 डिग्री वालं हे आपलं काय? 82 डिग्री. आणि हे पण लक्षात ठेवायचं, हे काय? पूर्व 82 डिग्री पूर्ववालं हे आपलं काय? प्रमाण रेखावृत्त. याच्यावरून आपला टाइम जो भारताची वेळ आहे ते या 82 डिग्री या
रेखावृत्तावरून हे प्रमाण वेळेचं रेखावृत्त म्हणू शकता याला तुम्ही. प्रमाण रेखावृत्त आपलं कुठलं आहे? 82.5 डिग्री वालं हे आपलं प्रमाण रेखावृत्त आहे. ठीक आहे. भारताची प्रमाण वेळ IST. IST काय दिलं आहे? इंडियन स्टँडर्ड टाइम. ठीक आहे. याला काय म्हणतात? IST वगैरे घड्याळात तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतं बघा ते. GMT काय असतं? ग्रीनविच मीन टाइम. आणि IST काय असते? तर IST असते इंडियन स्टँडर्ड टाइम. ठीक आहे. इंडियन स्टँडर्ड टाइम. चला मग भारताची प्रमाण वेळ IST ही अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. कशाच्या? अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार. तुम्हाला टाइम कसं काढायचं ते शिकवतो. ठीक आहे. तर टाइम कसं काढायचं ते सांगतो मी तुम्हाला थोड्या वेळात. चला बघा कसं होतं हे 82.5 डिग्री ना. चला सिम्पल एकाच मिनिटात. पृथ्वी किती? आता ती जी मधली लाईन होती ना, मधलं रेखावृत्त ते 0 डिग्रीला होतं. मग याच्या इकडं असतात 180 डिग्री. ठीक आहे. याच्या पश्चिमेला आणि याच्या पूर्वेला असतात 180 डिग्री. ठीक आहे. मग 180 आणि 180 किती झालं? 360 डिग्री झाले. ठीक आहे. मग 360ला काय करायचं? पृथ्वी स्वतःभोवती एक गोल चक्कर किंवा एक अशी चक्कर किती वेळात कंप्लीट करते? चक्कर तुम्हाला सांगतो पुढं काय म्हणतात. ठीक आहे. ती 24 तासात पूर्ण करते. ठीक आहे. स्वतःभोवती एक फेरी. मग त्या 24नं काय करायचं? हे तासामध्ये आणि हे डिग्रीमध्ये. मग ह्याला आपण पूर्ण भाग दिला तर ह्याचा काय राहतो? 1 आवर राहतो. मग इकडं भाग किती जातो? जवळपास 15चा पूर्णच 15चा भाग जातो. ठीक आहे. म्हणजे 1 तास बरोबर किती झाले? 15 डिग्री. ठीक आहे. मग आपल्याला काय काढायचं? हे आपलं किती प्रमाण वेळ? तर 82.5 डिग्री. अलाहाबाद बनून जाते. मग 82.5 डिग्रीला जर आपण 82.5 डिग्रीला जर आपण 15नं भागलं तर हे काय होतं? 5.5 तास. ठीक आहे. एवढं येतं. मग हे 5.5 तास आपण त्या 0 डिग्रीच्या पुढे 82.5 डिग्री. मग ही रेखावृत्त काय झालं ठरवतं? तर आपली प्रमाण वेळ ठरवतं. मग भारताची प्रमाण वेळ कुठून ठरवतं? अलाहाबादमधून जाणार ते रेखावृत्त 82.5 अंशावालं. ठीक आहे. चला पुढे. भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 किलोमीटर असून ते काश्मीरचे उत्तर टोक दप्तर ते मुख्य दक्षिण टोक कन्याकुमारी पर्यंत आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलं जे उत्तर टोक आहे ते कुठे? दप्तरला. आता मुख्य दक्षिण टोक कुठे? आपलं कन्याकुमारी पर्यंत आहे. आणि ती लांबी किती आहे? पूर्ण 3214. आणि ती दक्षिण उत्तर ही झाली दक्षिण उत्तर म्हणजे नॉर्थ पासून ते साऊथ पर्यंत आपली लांबी किती आहे? तर ती आहे 3214 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम भारताचा पूर्व पश्चिम लांबी ती किती आहे? 2933 किलोमीटर एवढी आपली पूर्व पश्चिम लांबी. गुजरातचं पश्चिमेचं टोक पश्चिम टोक कुठलंय? गुहार मोठा. ते गुहार मोठापासून कुठले? अरुणाचल प्रदेशचं किबिथू. या 2933 एवढं जे 2 पॉईंट आहेत गुहार मोठापासून ते किबिथू पर्यंत यांचं अंतर किती? 2933 किलोमीटर. आणि जे काश्मीर आहे काश्मीर म्हणण्यापेक्षा लडाख म्हणा. आता काश्मीर नाही म्हणायचं. लडाख मधलं दप्तर आहे काश्मीर नाही. काश्मीर ते कन्याकुमारी आपलं 2019 पर्यंत. आता 2021 नंतर लडाख ते कन्याकुमारी. ठीक आहे. मग ते अंतर किती आहे? 3214. आणि हे अंतर किती? 2933 किलोमीटर एवढं अंतर आहे. ठीक आहे. चला पुढे. पुढचं काय? आता आपल्या भारतामधून एक जी आडव्या लाईन होत्या काढल्या होत्या मी, काल्पनिक आडव्या लाईन, त्याला काय म्हणलो होतो आपण? तर ते होतं अक्षरवृत्त. अशा वरती 0ला होतं विषुववृत्त. विषुववृत्ताच्या वरती जाणार आहे आणि विषुववृत्ताच्या खाली येणार आहे. मग ही लाईन कुठं गेली? मग हे 0 डिग्रीवालं होतं. ठीक आहे. मग येतं तर 33.5 डिग्रीला वरती एक आहे. ठीक आहे. आणि 33.5 डिग्रीला खाली आहे. ही आपली जी आरशातली प्रतिमा असते त्या टाईपमध्ये आरशात 0 डिग्रीच्या वरती 90 अंश इथपर्यंत. इकडे 90 अंश, खाली 90 अंश. हे उत्तर म्हणजेच नॉर्थ, 90 अंश खाली दक्षिण म्हणजेच साऊथ. मग 23.5 डिग्री किंवा 33 अंश वरती. मग ते काय आहे? आपलं कर्कवृत्त. ठीक आहे. 33.5 डिग्री उत्तरला आहे कर्कवृत्त आणि 33.5 डिग्री दक्षिणला काय आहे? तर ते आहे मकरवृत्त. लक्षात ठेवा. 33.5 डिग्री दक्षिणला मकरवृत्त आणि 33.5 डिग्री उत्तरला काय? कर्कवृत्त. ठीक आहे. 0 डिग्री अक्षरवृत्त नाही, हे अक्षरवृत्त सगळ्या लाईन आहेत. सगळ्या काल्पनिक लाईन म्हणजे अक्षरवृत्त. मग 0 डिग्रीला काय आहे? विषुववृत्त. 0 डिग्रीची आडवी लाईन काल्पनिक ती विषुववृत्त. 33 डिग्रीची वरची, 33 डिग्री खालची कर्कवृत्त. आता मग हे तेच म्हणत होतं. आता या पॉईंटमध्ये हे बघा, कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून जाते. कर्कवृत्त आपण किती तुम्हाला म्हटलं होतं मी
6 डिग्री किंवा 8 डिग्री ते 37 डिग्री उत्तर एवढं आपला जे कुठला अक्षरवृत्तीय विस्तार होता, आडव्या लाईनचा विस्तार 6 डिग्रीपासून ते 37 डिग्रीपर्यंत. रेखावृत्ती होता 68 डिग्री ते 97 डिग्री. इकडं 68, इकडं 97, इकडं 6, वरती 37. मग याच्यामध्ये काय येतं 33 डिग्री. आणि 33 डिग्रीला काय सांगितलं तुम्हाला मी, 33 डिग्रीवरून कर्कवृत्त जातं आपलं. मग कर्कवृत्तामधून किती 33 डिग्रीला कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यामधून जातं. आता ती राज्य कुठली भारताची 8 राज्य, कर्कवृत्त जाणारी भारताची 8 राज्य कुठली. पहिलं, आता पश्चिमेकडून पूर्वेकडे पाहतो आपण सगळे. पहिलं राज्य कुठले, गुजरात. दुसरं राज्य कुठले, राजस्थान. तिसरं राज्य कुठले, मध्य प्रदेश. चौथं राज्य कुठले, छत्तीसगड. पाचवं राज्य कुठले, झारखंड. 6वं राज्य कुठले, पश्चिम बंगाल. 7वं कुठले, त्रिपुरा. आणि 8वं कुठले, मिझोराम. हे 8 राज्यामधून आपलं कर्कवृत्त जाते. ठीक आहे, कर्कवृत्त किती 8 राज्यामधून 33 डिग्री. 33 डिग्री गुजरातपासून सुरुवात ते मिझोरामपर्यंत. ठीक आहे, या 8 राज्यामधून कर्कवृत्त पास होतं म्हणतात. ठीक आहे, 8 राज्य झाले, लक्षात येते. सर्वच्या सर्व 8 राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. पुढे भारतातील अंतिम ठिकाण. भारतातील अंतिम ठिकाण हे सांगितले. आता ही माझी 5वी ते 10वी वेळ असेल म्हणायची. चला, हे विचारलेलं आहे. आता यावेळी CMPSC होती ना, ह्या MPSC मध्ये पण प्रश्न आलेला. ठीक आहे, मग ते किबितो दिलं ना, किबितो हे आसाममध्ये दिलं. मग तेवढं जर एलिमिनेट केलं असतं, म्हणजे तेवढं जर बाजूला काढलं असतं, तर ते प्रश्न बरोबर येत होता बऱ्याच लोकांचा. पण ते बरेच लोकांना किबितो कुठे तेच माहित. किबितो कुठे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये. मग तिथं परीक्षेमध्ये काय होतं, किबितो हे आसाममध्ये दिलं. मग आसाममध्ये का किबितो नाही, तेवढं जर बाजूला काढलं असतं ऑप्शन, तर उत्तर बरोबर येत होतं. चला, पूर्वेला काय किबितो कुठे, अरुणाचल प्रदेश. पश्चिमेला काय, गुहार मोठा कुठे, गुजरातमध्ये. दक्षिणेला काय, कन्याकुमारी. आणि सर्वात दक्षिणेचा पॉईंट कुठला आहे, इंदिरा पॉईंट. सर्वात दक्षिणेचा पॉईंट तामिळनाडू मधला. आणि उत्तरेला कुठलं आहे रे, दप्तर हे ठिकाण लडाखमध्ये. हे सर्व आपलं दक्षिण, उत्तर आणि पूर्व पश्चिम मधले एकदम एंड टोकावाले पॉईंट आहेत. ठीक आहे, पुढचं भारतीय प्रमाणवेळ. भारतीय प्रमाणवेळ कशी ठरवतात आताच सांगितलं तुम्हाला. 82.5 डिग्रीमधून पास होते. काय, रेखावृत्त भारताचं जे प्रमाणवेळ ठरवतं अलाहाबाद जवळून. अलाहाबाद नाही म्हणता येणार, तर प्रयागराजच्या 82.5 डिग्रीमधून हे पास होते. मग याच्यावरून आपली काय ठरवली, तर रेखावृत्तावरून प्रमाणवेळ ठरवण्यात आलेली आहे. भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणे. ग्रीनविच तुम्हाला सांगितलं ना, ग्रीनविच लंडनमधून काय होत होतं, ती 0 डिग्रीवाली सर्वात जे पश्चिम आणि पूर्व गोलार्धामध्ये पृथ्वीला विभागलं होतं, ती 0 डिग्रीवाली लाईन कुठून, ग्रीनविच लंडनमधून पास होती म्हटलं होतं मी तुम्हाला. मग त्यांना काय केलं, एक पूर्व गोलार्ध तयार केला आणि एक पश्चिम गोलार्ध तयार केला. मग आपण कुठल्या गोलार्धात होतो, तर आपण होतो पूर्व गोलार्धामध्ये. मग पूर्व गोलार्धामध्ये मग 82.5 डिग्री पूर्व हे रेखावृत्त आपली प्रमाणवेळ ठरवतं. मग ग्रीनविच पासून ते 5.5 तास कसं काढलं होतं, 360ला काय केलं, 360 म्हणजे ग्रीनविच पासून इकडे 180 होते, ग्रीनविच पासून इकडं 180. पृथ्वी किती अंशात झाली, तर 360 अंशाची. 360ला काय केलं, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारायला 24 तास लागतात. मग आपण 360ला 24 भागला, आलं किती 15 डिग्री. म्हणजे 1 तास बरोबर 15 डिग्री. मग आपण काय काढलं होतं, 82.5 डिग्री बरोबर किती तास, मग 82.5 डिग्रीला 15 भागलं तर आलं किती 5.5 तास. भारतीय प्रमाणवेळ मिर्झापूर शहराजवळ अलाहाबाद उत्तर प्रदेश जाणाऱ्या 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त या वेळेनुसार ठरवली जाते. बरोबर आहे. चला, आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातली सर्वात मोठी राज्य कुठली आहेत ते बघायचे, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातली सर्वात लहान राज्य कुठली. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात मोठं राज्य कुठलं आहे रे, तर उत्तर प्रदेश नाही तर राजस्थान. राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे. पुढे मग राजस्थानचं क्षेत्रफळ किती रे, 3,42,239 चौरस किलोमीटर एवढं राजस्थानचं क्षेत्रफळ आहे. पुढचं मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ किती आहे, 3,08,252 चौरस किलोमीटर एवढं मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ आहे. पुढचं महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र आहे ना, ते किती नंबरला येतं, 3 नंबरला. 1 नंबर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबरला महाराष्ट्र. मग राजस्थानचं 3,42,000 हे 3,08,000 आणि हे महाराष्ट्र 3,07,000. 1,000 फक्त 1,000 एवढं कमी आहे. नाही तर महाराष्ट्र किती आला असता, 2 नंबरला. चला पुढे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य कुठले, तर गोवा. गोवा हे भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य. सिक्कीम नाहीये, लक्षात ठेवा. सिक्कीम दिसतं लहान पण गोवा त्याच्यापेक्षा लहान आहे. गोवा 3702 चौरस किलोमीटर एवढा गोव्याचा विस्तार आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कुठलं, राजस्थान. 2 नंबरला मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र. पहिल्या 3 लक्षातच राहिले पाहिजे. ठीक आहे, असं फिट करायचं, असं प्रिंट झालं पाहिजे ठप्पाच डायरेक्ट. अल्लाउद्दीन खिलजी काय करायचं माहिती आहे, त्याच्या आर्मीतले लोक ते ओळखू येण्यासाठी चेहरा आणि घोड्यावरती काय ठप्पा मारायचा. तसं आपल्या डोक्यामध्ये
ठप्पा पडला पाहिजे. गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान राज्य. 2 नंबरला सिक्कीम 7,96,000 चौरस किलोमीटर एवढं हे सिक्कीमचं क्षेत्रफळ आहे. त्रिपुरा 7 लाख नाही हा, मी 7 लाख म्हणलोय चुकून, हे 3,702 आहे. इकडं लाखात होतं म्हणून इकडे पण माझ्याकडून चुकून लाखात गेलं. 3,07,002 चौरस किलोमीटर एवढं गोव्याचा विस्तार. सिक्कीम 2 नंबरला म्हणजे सर्वात लहान. खालून वरती आपण म्हणतो तुझा रँक किती, खालून दुसरा, खालून तिसरा, तसं हे खालून पहिला नंबर याचा. कशाचा, गोव्याचा 3402 चौरस किलोमीटर. सिक्कीमचा किती 7,096 चौरस किलोमीटर. आणि त्रिपुराचा किती 10,486 चौरस किलोमीटर एवढा त्रिपुराचा. ठीक आहे, झालं. मग भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं सर्वात लहान राज्य. पुढे भारतातील सर्वात मोठे व लहान केंद्रशासित प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठे आणि सर्वात लहान. थोडं मागं पुढं झालंय, मॅनेज करा. आता हे इकडं पाहिजे होतं, ते इकडं ढकललं गेलं त्या पीपीटीनं असं. ठीक आहे, तरी तेवढं मॅनेज करा. सर्वात मोठं केंद्रशासित प्रदेश कुठला आहे, लडाख. लडाख हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. कशानं, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. दुसरा कुठला आहे, जम्मू आणि काश्मीर. 1 नंबर झाला लडाख, 2 नंबरला जम्मू आणि काश्मीर, आणि 3 नंबरला काय, अंदमान आणि निकोबार बेट. ठीक आहे, लडाख, जम्मू काश्मीर आणि अंदमान आणि निकोबार हे 3 केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सिक्वेन्स आहे. सर्वात मोठं लडाख, जम्मू काश्मीर आणि अंदमान आणि निकोबार. आता इकडं सर्वात लहान काय आहे रे बाबांनो, लक्षद्वीप. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. 2 नंबरला काय, चंडीगड हे अजून हे एक लक्षात ठेवायचं. चंडीगड ही 2 राज्याची राजधानी आहे. कुठल्या राज्यात आपण पुढे पाहणार आहे, तरी एकदा लक्षात असू द्या. पंजाब आणि हरियाणाची एक कॉमन राजधानी, कॉमन म्हणजे दोघांची सेम आहे, तर चंडीगड. आणि ते स्वतः केंद्रशासित प्रदेश पण आहे. काय, चंडीगडच सेम. पंजाब आणि हरियाणाची राजधानी प्लस स्वतः केंद्रशासित प्रदेश. मग हे सर्वात लहान सांगत होतो. खालून पहिला नंबर कोणाचा आहे, खालून पहिला नंबर आहे लक्षद्वीपचा. केंद्रशासित प्रदेशामध्ये, राज्यामध्ये नाही. सर्वात पहिला नंबर लक्षद्वीप, 2 नंबर चंडीगड, आणि 3 नंबरला दीव, दमण आणि दादरा आणि नगर हवेली. दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेली याचा 3 नंबर लागतो. कशाने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खालून, आणि सर्वात वरती मोठं लडाख, जम्मू काश्मीर आणि अंदमान आणि निकोबार हे बेट हे केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. पुढे आता क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं आणि सर्वात लहान जिल्हे. सर्वात मोठे जिल्हे कुठले आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, 1 नंबर लागतो, अरे बाबा हां, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा नंबर लागतो कच्छ. सुरुवातीलाच सांगितलं, कच्छ हा जिल्हा सर्वात मोठा आहे. 2 नंबरला कुठला आहे, लेह हा कुठे जिल्हा, तर लडाखमध्ये. लेह हा जिल्हा लडाखमध्ये. पुढचं जैसलमेर कुठे, राजस्थानमध्ये. 3 नंबरचा वरून 3 नंबर, कच्छ, लेह आणि जैसलमेर हे 3 जिल्हे काय, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठे जिल्हे. ठीक आहे, वरून खाली. आता खालून वर यायचंय. खालून वर कुठलं आहे रे, खालून वर बघा, हां 1 मिनिट, हे दिलतं राज्यामधला नाही, राज्य नाही, बरोबर आहे, हे ओव्हरऑलच आहे. लेह आलं ना तिथं, लेह, लडाख ही केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, मग आता सर्वात लहान कुठलं आहे, सर्वात लहान खालून 1 नंबरला आहे पडुचेरी मधलं माहे. पडुचेरी माहीत असेल तुम्हाला, केंद्रशासित प्रदेश आहे. 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य आपण पुढे घेणार आहे, थोडा वेळ आहे. ठीक आहे, मग माहे किंवा माहे हे पडुचेरी मधला सर्वात लहान जिल्हा. हे काय होते, सर्वात मोठे, सर्वात लहान माहे पडुचेरी. सेंट्रल दिल्ली 2 नंबरला सर्वात लहान. लक्षद्वीप मधलं लक्षद्वीपच हे 3 नंबरला. हे सर्वात लहान जिल्हे आहेत कशानं, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. कच्छ गुजरात मधला सर्वात मोठा, लेह 2 नंबरला आणि 3 नंबरला जैसलमेर. आणि सर्वात लहान माहे पडुचेरी मधलं, सेंट्रल दिल्ली मधलं, लक्षद्वीप मध्ये. चला फास्ट पुढे. आता देशाचं नाव आणि त्याच्या भूसीमेवर असणारी राज्य हे पण इम्पॉर्टंट, कारण देश आणि त्याच्या भूसीमेवर असणारे राज्य विचारतात. आता पाकिस्तान, अफगाणिस्तान आपली बॉर्डर कुठल्या देशासोबत आहे हे याच्यातून कळतं तुम्हाला. ठीक आहे, पूर्ण कळून जाईल. मग देश आणि त्याची बॉर्डर, तो देश पाकिस्तान, तो आपल्या कुठल्या राज्यांना टच करतो हे बघायचं. आता पहिलं पाकिस्तान कुठं कोणाला टच करतं, इथे गुजरात. ठीक आहे, आता याच्यातला आता ते राहिलं नाही पाहिजे, थोडं ऑड होते ते तिथं, त्यातलं राहिलेलं आहे, आता चुकून ते निघून गेलं असेल. ते गुजरात आहे. ठीक आहे, जरात झाले ते गुजरात. पुढचं राजस्थान, म्हणजे गुजरातपासून सुरुवात करा. आता पाकिस्तानच्या बॉर्डरला पहिलं लागलं गुजरात, नंतर राजस्थान. 3 नंबरला आहे पंजाब, 4 नंबरला आहे जम्मू काश्मीर, आणि 5 नंबरला आहे 1, 2, 3, 4 आणि 5 नंबरला आहे लडाख.
पर्सेंटेज किती 22% भूभाग हा पाकिस्तान सोबत लागलेला आपला. ठीक आहे, पाकिस्तान सोबत किती 22% एवढा भूभाग आहे. ओके, मग पाकिस्तान सोबत कुठले कुठले राज्य करतात? गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाख हे 5 राज्य. अफगाणिस्तान सोबत कुठलं राज्य? तर लडाख हे राज्य अफगाणिस्तान सोबत बॉर्डर करतं. पुढचं चीन हे राज्य. चीन कोणाकोणासोबत बॉर्डर करतंय? तर चीन लडाख वरून या खाली, आता वरून खाली यायचे. ठीक आहे, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. आता मॅप इथं टाकलं नाही मी, मॅप आता तुम्हाला उद्या दाखवतो. ठीक आहे, म्हणजे उद्या मॅप मेमरी आता याच्यात ॲड करायचं राहिलं माझ्याकडून चुकून, तर ते मॅप आहेत ना, मॅपवरती तुम्हाला लगेच कळलं असतं, अरे वरती लडाख आहे असं मॅप. ठीक आहे, उद्या एकदा मॅप दाखवल मी. तर काय करा तुम्ही, वाटलं तर मॅप पुढं ठेवा आणि मॅप पुढं ठेवू नये का लगेच बघायचं. जे शिकवतोय ना ते एक पॉलिटिकल मॅप, एक फिजिकल मॅप भारताचा आणि जगाचा, एक पॉलिटिकल आणि एक फिजिकल मॅप, हे डाउनलोडच करून ठेवायचे. ते डाउनलोड केलं का असं मॅप आलं की लगेच बघायचं, म्हणजे कसं लगेच पाठ होतं. ती फोटोग्राफिक मेमरी आहे ना, लगेच असं क्लिअर करून देते. मग बघा, अफगाणिस्तानचं झालं. अफगाणिस्तान फक्त आणि फक्त कोणासोबत बॉर्डर करतं रे? लडाख सोबत. ठीक आहे, हे किती बॉर्डर याची? 0.70% एवढी कोणासोबत बॉर्डर आहे? अफगाणिस्तान सोबत आपली भारताची सीमा किंवा बॉर्डर आहे. पुढे अफगाणिस्तान झालं. चीनसोबत कोण कोण आपली? चीनसोबत कोणत्या कोणत्या राज्याची सीमा आहे? एक झालं लडाख राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दोन्ही, दुसरे हिमाचल प्रदेश, तिसरे उत्तराखंड, चौथे सिक्कीम, पाचवे अरुणाचल प्रदेश. या 5 राज्यांची सीमा कोणासोबत आहे? चीनसोबत. वरती 5 राज्यांची सीमा पाकिस्तानसोबत. या एका राज्याची सीमा अफगाणिस्तानसोबत. आता नेपाळसोबत कोणाकोणाची सीमा आहे? तर सीमा पोरगी नाहीये, सीमा म्हणजे बॉर्डर. ठीक आहे, सीमा. चला, नेपाळची कोणाकोणासोबत आहे? उत्तराखंड, नंतर उत्तर प्रदेश, नंतर बिहार, नंतर पश्चिम बंगाल आणि शेवटी सिक्कीम. नेपाळची बॉर्डर कोणाकोणासोबत आहे? 1 आहे उत्तराखंड, 2 आहे उत्तर प्रदेश, 3 आहे बिहार, 4 आहे पश्चिम बंगाल, 5 आहे सिक्कीम. या 5 राज्यासोबत कोणाची सीमा आहे रे? नेपाळची सीमा आहे. आता भूटानची कोणाकोणासोबत आहे? सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. भूटानची सीमा कोणाकोणासोबत आहे? सिक्कीम. मॅप पुढं ठेवा. मॅप पुढं ठेवूनच हे सगळं बघायचं आहे, तरच तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, मग भूटानची सीमा. आता मॅप टाकला असता तर मी तुम्हाला लगेच दाखवलं असतं, पण आता मॅप नाही आपल्याकडे, त्यामुळे लगेच दाखवता येत नाही. ठीक आहे, ओके. मग सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या 1, 2, 3 आणि 4 राज्यासोबत आपली भूतानची सीमा आहे. आपल्या राज्यांची आणि भूतानची सीमा. नेपाळचं झालं उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. भूतानची सीमा आहे सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. म्यानमारची सीमा आहे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. या 1, 2, 3 आणि 4 राज्यांसोबत आपली आणि म्यानमारची सीमा आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. ही पूर्वेकडचं, पश्चिम नाही बाबा, पूर्वेकडचं. बांगलादेशची सीमा कोणासोबत आहे? पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. या 5 राज्यासोबत आहे पश्चिम बंगाल बांगलादेशची सीमा. पश्चिम बंगाल नाही, तर हे 27% सर्वात जास्त सीमा आपली कोणासोबत आहे? बांगलादेश सोबत. 2 नंबरला कोण येतं रे बाबांनो? 2 नंबरला येतं चीन. 3 नंबरला कोण येतं? पाकिस्तान सोबत सर्वात जास्त नाही, किंवा चीन सोबत पण नाही. सर्वात जास्त सीमा आपली कोणासोबत आहे? बांगलादेश सोबत. 2 नंबरला कोण आहे? चीन आहे. 3 नंबरला कोण आहे? पाकिस्तान आहे. नंतर कोण येते? नंतर येतोय नेपाळ. नंतर कोण येते? नंतर येते म्यानमार नंतर कोण येते? म्यानमार नंतर येते भूटान नंतर कोण येते? अफगाणिस्तान. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 देशांसोबत भारताची सीमा आहे. भारताचा डायरेक्ट टच. आता समुद्रकिनारा नाही, समुद्रकिनारा म्हणलं तर तिकडं श्रीलंका येतात, खाली बाकीचे देश येतात, इंडोनेशिया वगैरे, यांच्यासोबत पण सीमा आपली. ठीक आहे, चला. तर भूभाग डायरेक्टली कनेक्ट कोणासोबत येते रे? या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 राज्यांसोबत आपला भूभाग कनेक्टेड आहे. तर सीमा आपली या 7 राज्यासोबत आहे. सर्वाधिक जिल्हे असणारी राज्य कुठले? सर्वाधिक जिल्हे बघा आता कुठल्या राज्यात आहे? पहिलं राज्य उत्तर प्रदेश. या उत्तर प्रदेशमध्ये किती जिल्हे आहेत रे? टोटल 75 जिल्हे. मध्य प्रदेशमध्ये किती जिल्हे आहेत? 52 जिल्हे. आणि राजस्थानमध्ये किती जिल्हे आहेत रे? 50 जिल्हे आहेत. सर्वात जास्त जिल्हे कुठे आहेत मग? उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे 2 नंबरला मध्य प्रदेश आणि 3 नंबरला काय? राजस्थान. या 3 राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. ओके, 75, 52 आणि 50 एवढे जिल्हे. चला, भारताची भूसीमा आणि राज्यांची लांबी. आता हे फास्ट एकदा याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठच करायचं आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये किती सीमा आहे आपली? पश्चिम बंगालची आणि बांगलादेशमध्ये 2216 किलोमीटर. बांगलादेश आणि त्रिपुरा 856 किलोमीटर. बांगलादेश आणि मेघालय 443. बांगलादेश मिझोराम 318. बांगलादेश आसाम 262. पाकिस्तान, आता बांगलादेश संपला.
बांगलादेशची मग सर्वात सीमा जास्त कोणासोबत आहे तर पश्चिम बंगाल सोबत, किती 2216 किलोमीटर. आता बांगलादेशची सर्वात कमी सीमा कोणासोबत आहे तर आपल्या आसाम सोबत 262 किलोमीटर एवढी सीमा. आता आलं पाकिस्तान. पाकिस्तानची सीमा जम्मू काश्मीर व लडाख सोबत किती आहे 1222. पाकिस्तान आणि राजस्थान मधली सीमा किती आहे 1170. पाकिस्तान गुजरात मधली सीमा किती आहे 506. पाकिस्तान पंजाब मधली सीमा किती आहे 425. चीन आणि लडाख मध्ये आता हे संपलं, पाकिस्तान संपला, म्हणजे संपायला पाहिजे तसा, पण ठीक आहे आता म्हणजे इथं तरी संपू आपण कमीत कमी. चला पहिलं काय, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर लडाख मधली सर्वात जास्त सीमा आणि पंजाब सोबत पाकिस्तानची सर्वात कमी सीमा आहे. चला चीन आणि लडाख मध्ये सीमा किती आहे 1599 किलोमीटर. 2 नंबरला काय अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश आणि चीन मध्ये किती आहे 1126. चीन आणि उत्तराखंड मध्ये आहे 345. चीन आणि सिक्कीम मध्ये आहे 220. चीन आणि हिमाचल प्रदेश मध्ये आहे 220. सिक्कीम आणि हिमाचल सोबत दोन्ही सीमा सेम आहेत 220 220. ठीक आहे. आणि सर्वात जास्त कोणासोबत आहे चीनची सीमा या लडाख या राज्यासोबत आहे सर्वात जास्त सीमा चीनची. नंतर नेपाळ, उत्तर प्रदेश आणि बिहार. उत्तर प्रदेश सोबत नेपाळची सीमा किती रे 551 किलोमीटर. नंतर बिहार सोबत किती आहे 609 किलोमीटर. याचा स्क्रीनशॉट काढणे आहे तुम्हाला, मी मंत्र म्हणत नाही इथं, ठीक आहे. मंत्र म्हणत असतं तर तुम्हाला कळलं नसतं, पण थोडं कळायला पाहिजे. ओके, तर याचा स्क्रीनशॉट काढून पाठांतर करणे कामाचं आहे. एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतात. मग हे करायचं का तर करायचंय, रट्टा मारा, काय करायचं ते करा, पण करा. ॲटलिस्ट काय ठेवायचं तर सर्वात जास्त कोणासोबत आहे सर्वात कमी कोणासोबत आहे. एवढं लहान कमी आहे, एवढं जास्त नाही. 28 तर राज्य आहेत, 28 राज्यामध्ये आहेच किती डेटा थोडाच आहे. नेपाळ आणि उत्तराखंड. नेपाळ आणि उत्तराखंडची सीमा किती आहे 303. नंतर नेपाळ आणि सिक्कीम मध्ये किती आहे 97. आणि नेपाळ आणि पश्चिम बंगालची सर्वात कमी आहे 96 किलोमीटर. नेपाळ आणि पश्चिम बंगालची सीमा सर्वात कमी. लक्षात ठेवायचं, असं टोक जातं एक. आता मॅप बघताना तुम्हाला कळत असेल की पश्चिम बंगाल असा इकडं मोठा आहे, फुगलेला आहे खालून पोट, आणि वर मान येते. एक मान कुठं जाते, एक मान इकडं टच करते पूर्वेला करते भूटानला, आणि पश्चिमेला करते एक मान पश्चिमेला कोणाला टच करते तर नेपाळला. लक्षात ठेवा कोणाची पश्चिम बंगालची. पश्चिम बंगाल 3 देशासोबत याची सीमा आहे. एक आहे बांगलादेश, एक आहे भूटान आणि एक आहे नेपाळ. या 3 देशासोबत हे लक्षात ठेवायचे. ओके, चला उत्तराखंड 303, सिक्कीम 97 आणि नेपाळ 96. आता भूटानची सीमा 267 किलोमीटर आहे आसाम सोबत. भूटानची सीमा अरुणाचल प्रदेश सोबत आहे 217 किलोमीटर. नंतर आहे भूटानची सीमा सर्वात जास्त कोणासोबत आहे भूटान आसाम सोबत. सर्वात कमी कोणासोबत आहे सिक्कीम सोबत. ठीक आहे, भूटान आणि सिक्कीम मध्ये सर्वात कमी सीमा आहे किती आहे तर 32 किलोमीटर एवढी सीमा आहे. ठीक आहे, सिक्कीम हां बरोबर आहे. चला भूटान 217, अरुणाचल प्रदेश 183, पश्चिम बंगाल. म्यानमारची सीमा पहिली आहे अरुणाचल प्रदेश सोबत 520 किलोमीटर. म्यानमार आणि अरुणाचल प्रदेशमधली सीमा 520 किलोमीटर. म्यानमार आणि मिझोराम मधली सीमा 510 किलोमीटर. म्यानमार आणि मणिपूर मधली सीमा 398 किलोमीटर. म्यानमार नागालँडची सीमा 210 किलोमीटर. नंतर अफगाणिस्तान आणि लडाखची सीमा. आता लास्ट एवढंच होतं, अफगाणिस्तान आणि लडाख याच्यामध्ये सीमा किती आहे 106 किलोमीटर एवढी सीमा आहे. हा झाला भारताचा विस्तार. आता भारताच्या शेजारील देश व भूसीमाची लांबी. आता हा शेवटचा पॉईंट आपला, ठीक आहे, म्हणजे आजच्या याच्यातला भारताची काय भारताचे शेजारी आणि त्यांच्यासोबत आपली सीमा किती आहे. चला पहिला देश, सर्वात जास्त सीमा असणारा देश आपल्या आणि त्यांच्यामधला किती आहे आपण, आणि दुसरा देश कुठला आहे तर तो आहे बांगलादेश. बांगलादेश आणि आपल्यामध्ये सर्वात जास्त सीमा आहे ती आहे 4096 किलोमीटर एवढी. भारत आणि पाकिस्तानमध्ये 3323 हे 3 नंबरला येतं. नंतर चीन आणि भारतामध्ये आहे 3488 किलोमीटर एवढी सीमा. नंतर आहे भारत आणि नेपाळमध्ये 1752 किंवा 1751 पॉईंट समथिंग आहे. 17 तरी 51 करायचं. 34 10 34 10 44 44 आणि 88 येतं. 3323 33 10 गेले हे 4096. आता 1643 143 याच्यामध्ये 143 येतं. म्यानमार आणि भारतामध्ये प्रेम आहे, आय लव्ह यू 143. 1643 किलोमीटर एवढी सीमा आहे. भारत आणि भूटान हे 700च्या जवळ आहे. ठीक आहे, भरपूर लोकांना धोनी आवडत असेल, मग धोनीच्या 7 म्हणजे 700 ते धोनीसोबत लावतात ना सगळं, मग 700 किलोमीटरच्या जवळपास आहे भारत आणि भूटानची. तर आणि अफगाणिस्तानसोबत लक्षात राहिलं पाहिजे 106 किलोमीटर एवढी सीमा आहे अफगाणिस्तान आणि भारत. भूतान आणि भारत 699, म्यानमार भारत 1643, नेपाळ भारत 1752, चीन भारत 3488, पाकिस्तान भारत 3323, बांगलादेश भारत 4096. ही झाली भारत आणि बाकीच्या देशांमधली सीमा. राज्यांमधली नाही राहिली तरी ही तरी ॲटलिस्ट लक्षात राहिली पाहिजे. सर्वात जास्त बांगलादेश, 2 नंबर चीन, 3 नंबर
पाकिस्तान. बाकी पहिले 3 राहिले तरी लक्षात आहे. सर्वात कमी अफगाणिस्तान. ठीक आहे. बाकी मग येतं नेपाळ, म्यानमार, नंतर भूटान. ठीक आहे. ही झाली आपली आणि यांच्यामधली सीमा. हेच दिलं सेम. शेजारील देश आणि सीमेची लांबी किती आहे, सेम पॉईंट आहेत. आता सागरी सीमा वगैरे आपण हा पुढच्या भागामध्ये. ठीक आहे. सागरी सीमा भारताची कुठली किती आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ओके. चला आजच्यासाठी एवढं ठीक आहे, कारण डेटा भरपूर आहे. एवढं लक्षात करायला रिटर्न म्हणजे लक्षात ठेवणं आणि ते पुन्हा रिटर्न करणं ते जरा अवघड आहे. त्यामुळं आजच्यासाठी एवढा भाग ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा भाग. फक्त जे शिकवलंय त्याचे काय करायचं, एक नकाशा म्हणजे भारताचा पॉलिटिकल, नंतर फिजिकल. पॉलिटिकलमध्ये काय असतं, रस्ते वगैरे दिलेले असतात, राज्यांची लांबी, राज्यांचं बॉर्डर कोणासोबत आहे, सीमा. मग आणि फिजिकलमध्ये काय दिलेलं असतं, डोंगर, नद्या, नाले वगैरे, हे झाडं, जंगल किती आहेत, हे सगळं फिजिकलमध्ये दिलं असतं. मग जगाचा आणि भारताचा पॉलिटिकल फिजिकल हे दोन्ही मॅप समोर ठेवायचे आणि हे सगळं बघत राहायचं. हे केलं तर तुम्हाला डायरेक्ट असं पाठांतर होऊन जाईल. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढा भाग ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचं बघू. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस डे.